महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अथणी तालुक्यातील कोडगाणूर रस्त्यावर असणाऱ्या शेतामध्ये राहणाऱ्या चंद्रबा इचारी आणि मुलगा विठ्ठल इचारी या मायलेकाचा अज्ञाताने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे। दुहेरी खुनामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। एगळी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत नोंद झाली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चंद्रबा इचारी आणि मुलगा विठ्ठल इचारी हे मूळचे नंदगावचे असून एक विवाहित मुलगी आहे तर मुलगा बाहेर गावी आश्रमात असतो। त्यामुळे आई आणि तो दोघेच शेतातील घरात राहत होते। चंद्रबा यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता। अपघातामध्ये त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती। त्याची सुनावणी सुरू होती। दरम्यान रविवारी सायंकाळी चंद्रबा आणि मुलगा विठ्ठल या दोघांचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली। मायलेकाच्या खुनाची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली। घटनास्थळी उपअधीक्षक प्रशांत मुंडोळी, मंडल पोलीस निरीक्षक संतोष हळूर, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, कुमार हडकर, शिवानंद नागणूर आदींचे पथक दाखल झाले। आजूबाजूला सर्वत्र माहिती घेतली। मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला। आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली। याबाबत एगळी पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा नोंद केलाय। मायलेकाचा निर्गुण खून करण्यामागे नेमकं कारण काय याची घटनास्थळी चर्चा रंगली होती। न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून की अन्य कारणातून याचीही चर्चा सुरू आहे। एगळी पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।